तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपण निघालोय मस्तपैकी. आपण या हॉटेलमध्ये स्टे केला, छान होतं एकदम. तेव्हा असा काय आपला रूम होता आणि टॉयलेट पण आतून एक सेकंड दाखवून देतो. लिफ्ट येते त्यासाठी पूजा आणि गुडी थांबली. तेव्हा असं काय म्हणजे एकदम ॲव्हरेज स्टे होता. आता 1300 रुपये घेतले आपल्याकडून त्यांनी 3 लोकांचे आणि बुग्गूचा काय चार्ज घेतला नाही. आणि 3 बेड होते, बेड विस्तारा सगळं काय होतं. तर मस्तपैकी झालंय आपलं. आणि लिफ्ट वगैरे पण आहे आतमध्ये, अम्युनिटीज पण आहेत भरपूर. आता आपण इथून सीधा निघतोय ओंकारेश्वर साठी. हे अर्जन्सीमध्ये दाखवण्यात आलं कारण की 12 होता ते आणि आपल्याला चेकआउट टाइम 12चाच होता आणि आपण 2 दिवसाचं बोललेलो. बट बघू आता त्यांच्याशी बोलून की आम्ही 1 दिवसातच निघतो. काय नेमकं आमच्या डोक्यात आलं ना, ट्यूब पेटली ते सगळं निस्तरतो आणि मग कंटिन्यू करतो. बाकी आपण सगळ्या जाताशी असे रेडी झालोय. बघू कुठं लपली गेले. इथून हे सगळं काही डिस्टन्स होते आणि छान होतं फ्रेंड्स. आपलं स्टे मस्त होतं एकदम बजेटमध्ये. चला इथून आता निघू आपण सरवट्टे बस स्टॉप. तर काल सारखीच आपल्याला परत ई रिक्षा भेटली आहे. एवढंच की दादा आपल्याकडून एक्स्ट्रा घेतात आहे. आला पण 10 रुपयांनी गेलेलो, आज 50 रुपीज पे करतोय. ओके चला सरवट्टेच्या इथं पोहोचलो आपण. पहिला काहीतरी आता पेट पूजा करून घेऊ, काहीतरी खाऊन घेऊ छानपैकी आणि नंतरला मग निघू. नाहीतर ना सगळ्यांना ऍसिडिटी होणार आणि डोकेदुखी होणार. पहिला आलं फ्रेंड्स आपलं मसाला पापड. असं काहीतरी आलं तगडा ज्याने पोट भरण्याची शक्यता आहे. आता होतं व्हेज लॉलीपॉप यांचा, त्यांनी आवर्जून सांगितलं टेस्ट कराच. त्यासोबत आली आपल्याला शेजवान चटणी, आपण डिप करणार. खरंच ट्राय करा, मस्त. दाल पनीर कढाई आणि बटर रोटी आणि साधा रोटी. हॉटेलमध्ये बघा अनोखी पद्धत हात हँड वॉश करण्याची. बिल येऊन आलंय किती फ्रेंड, बस 509 रुपये. ताक बघा, ताक थोडंसं गाढ आहे आणि मस्तपैकी मसाला पण टाकून होता. काल पण आपण ताक पिलं होतं, ते पण गाढं होतं, ते पण मस्त आहे. आणि जस्ट 20 रुपीजला. बॅग उघडच आहे. आपल्या बॅगा तर पाठी ठेवल्यात बट ते उघडच आहे. 1:30 झालेत फ्रेंड्स आणि बस काय निघेल थोड्या वेळातच. आपण ही वाली बस केली आहे, 140 पर सीट चार्ज आहे, जे आपल्याला सोडणार आहे ओंकारेश्वरला. थोड्या वेळात बस चालू होईल, तोपर्यंत मी बाहेरच थांबलो बिकॉज ते आपलं हे ओपनच आहे. मी त्यांना सांगितलं आणि त्यांना म्हटलं बंद करून टाक, तेव्हा त्यांनी प्रॉपर ते लॉक केलंय. आता बस काय एवढी भरली आहे, आपण बसू आता थोड्या वेळात. थोडंसं खाली थोडीशी गडबड पण झाली. अरे तो एक म्हणजे माणूस होता, थोडा मोठा होता. चालता चालताना वेड्यानी गुटीकडे मारायला यायला लागला. गुटीला सरकली गुटी बाजूला, पण नंतरला आम्ही पकडून त्याला मग चांगला चोप दिला. गुटीला मारायला होता त्याला, मी मार झाला. ॲक्च्युली असून तेव्हा झाला जेव्हा पूजा हॉटेलच्या बाहेर थांबली. गुड्डी आणि मी बस बघायला आलो. तो बस बघून निघताना तो माणूस म्हणजे थोडासा काय माहिती काय झालं त्याला, अचानक येऊन असं मारल्यासारखं अंगावरती आला त्याच्या. म्हणून मग त्याला पकडून आम्ही पण, आजूबाजूची माणसं पण सगळ्यांनी पकडून त्याला थोडा चोप दिला चांगला. आणि गुड्डीला मारायला लावलं, त्याचे हात पकडले आणि गुड्डीला म्हटलं मार. गुड्डी ठीक आहे ना? हात मारत होता ते. नाही अरे, आमच्या समोर असा आला चालत आवाज मारायला. हा पण खूप मारलं त्याला लोकांनी. आपण बसचं पण डिझेलचं पेमेंट मी करतोय फ्रेंड्स. तर बस निघेल फ्रेंड्स थोड्या वेळात. आता झालं असं की आपले जे पेमेंट करायचं, माझ्याकडे गुगल पे आणि यांच्याकडे कॅशच पाहिजे होते. तर असं काहीतरी डिसाईड झालं की मी डिझेलचं पेमेंट करतो, तुम्ही वरचे पैसे मला करा. म्हणजे समथिंग अराउंड 540 आपले तिघांचे मिळून होत होते टोटल बसचे. तर माझ्याकडे कॅश नव्हती, तर त्याचं ऑनलाईन पेमेंट आणि प्लस त्यांनी मला वरतून काय एक्स्ट्रा दिले, असे 1000 रुपये मिळून मी तिथं त्यांचे गुगल पे केले. त्यांनी मला वरची कॅश दिली. आणि आपण ही पण सीट एक्स्ट्रा घेतली, 4थ्या माणसाची बॅग ठेवायला आणि गुगला बसवायला. ते आपल्याकडे कॅश नव्हती ना. पुरी
ती पण नर्मदा नदी. वळण आहे आता खूप डेंजर वर. मुद्दामून चाललंय असा धक्का हा, देतात हा. पाहिजे थोडं. असं काही झालं. आपण काल बसून ऐकतो ना बडवा वगैरे, ते बडवाह असं नाव आहे गावात. आता मी वाचलं. आता खूप वेळ झालं ते सारखं ओरडतात ते वेगळं साऊंड करतंय जरा, पण आता प्रॉपर बोर्ड वाचल्यावरती डाऊट क्लिअर झालं नाव काय. चला आला आपला शॉप. किती लोक म्हणजे पीछे करना चाहिए बैल, इसलिए पीछे करना चाहिए सर, स्क्रैच कैसे पड़ते इथून बस आत आली. इथे ओंकारेश्वर बस स्टँड. इथे काय थांबून आपण आता या हॉटेलमध्ये बसलोय जेवायला पाहिजे. काहीतरी आता एकदम लाईट काहीतरी खाऊ एकदम थोडंसं, आणि मग इथून बघून की टेम्पल पर्यंत कसं जायचं. आणि फोर शोर आपला इथे स्टे होणार आहे फ्रेंड्स, बिकॉज संध्याकाळ होते आता 4:30 झालेत. आणि आय डोंट थिंक तिकडे जाऊन परत थोडासा टाइम स्पेंड करून आपण परत रिटर्न जायला तेवढं अंगात वाचेल त्राण. ठीक आहे, थोडं रिलॅक्स पण पाहिजे आपल्याला, कारण की खूप ट्रॅव्हल झालंय. चला काय काय सांगितलं काय नाही सांगितलं. आलेच नाही कोण घ्यायला. आपण. इथून घेतली एक मसाला मॅगी, जी पडली 100 रुपयाला, आणि त्यात 2 मॅगीचे पॅकेट गेलेत. घरात 40 रुपयात झाली असते. मॅगी टेस्टी तर आहे. व्यवस्थित बरोबर. थँक्यू बेटा. चला आपला नाश्ता करून झालाय, आणि आपल्या रिक्षामध्ये पण बोलणं झालंय. 20 रुपीज पर सीटच्या हिशोबाने आपल्याला सोडणार आहे प्रॉपर कुठे, डायरेक्ट मंदिराच्या इथे. आणि मग मंदिराच्या इकडून मग आपण शोधणार आहोत स्टे वगैरेचा पुढचा प्लॅन. नाहीतर मग इथे त्यांच्याकडे पण हॉटेल्स वगैरे आहेत इथेच. इथे कुठं अजून पार्टी आहे बोलतात तिथे. बघू कसं काय करू. थोडं पुढे आल्यावरती प्रॉपर असं मार्केट सारखा एरिया आहे, आणि आय थिंक इथूनच मंदिराला जाण्याची सुरुवात होते. खाली एक छोटासा स्टँड पण होता, गाड्या पण तिथं थांबलेल्या खूप साऱ्या. इधर से दोनों है क्या मतलब? इधर यहाँ के नीचे मामले सर है, हाँ. सामने मुकाला सर है, रूम तो यहाँ पे भी है. चला आपण एक 500 रुपये देऊन एका, म्हणजे 2 व्यक्ती आहेत आपल्यासोबत, त्यांनी डोकं लावलं त्यांचं हुशारगिरी की आपण स्टे करण्यापेक्षा आपण 500 रुपये देऊन त्यांनी एक दुसरा हॉटेल रूम बघितलाय. तिथे 3-4 तासासाठी आपण बॅगा ठेवल्यात, फ्रेशअप झालोय सगळेच, आणि आपण चाललोय ओंकारेश्वरचं दर्शन करायला. बोटीने जाणं शक्य नाही आता बोलले ते, बिकॉज संध्याकाळची बंद असते, ती सकाळी दुपारी अवेलेबल असते. बघा आता बोटी इथं उभ्या आहेत. पण बोटी त्या कॉईन बोटीतूनच सोडी, ब्रिज वरून पण तर टाकू शकतात, त्याच तर पाण्यात जाणार आहेत. नाही ना, पण मला कसं करायचं होतं ना. व्ह्यू बघा किती मस्त दिसतो. हा वंडर फ्रेंड्स, इथं बुलडोजर कसा पोहोचलाय बांधकामाचं काम करायला. तो वरती दिसतोय. तिकडे काय बांधकाम चालू असेल.
खाली आता आपण बोट बघितली फ्रेंड्स. बोटचं तर चालू आहे ट्रान्सपोर्ट जे पण आहे ते. मग नेमकं बंद काय? साधी घ्यायची असते म्हणजे सोहळं असतं आणि ते सोहळे का नाही लोक चालले ना. नहीं मेरे को यही चाहिए. बाहर तो 10-10 रुपए होता. 5 रुपए भी बोलते हैं लेकिन वो खाली फुल 5-10 रुपए भी मिलते हैं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यही है. अच्छा इथून असं खालून परत वरती चढत जायचं होतं. चला हा एक्झिट मार्ग होता बट सगळे आपल्याला इथूनच जायला बोलतात. हे लवकर पडेल तुम्हाला. इस सेट मानती नहीं है. निर्धारित राशि से अधिक दर्शनार्थी आपण इथेच काढलंय बिकॉज आपण खालून जेव्हा हे फुलपात्र घेतलं सगळं तेव्हा ते दादा बोलले की वरतीच चपला काढा. आता ह्यांना परत विचारलं तर हे बोलले मंदिर तर आलं, चपला इथेच काढा, जाताना त्या बाजूने मला आवाज द्या, मग तुमच्या चपला मी देतो इथून. बाबा के पास चलो तुम्हारी थाली पड़ी दादा. पुढे आल्यानंतर थोडी थोडी गर्दी वाढत चालली आहे आणि ठिकठिकाणी टर्निंग पॉइंट्सला कुठे कुठे पाणी आणि व्हेंटिलेशनची सुविधा ठेवली आहे. इथून पण हवा ओपन पण आहे बऱ्याच ठिकाणी काय काय आणि प्लस पाणी पण प्यायला ठेवलंय गारगार ते पण आणि नॉर्मल पण. गर्दी सुटते, गर्दी थांबते, गर्दी सुटते आणि परत गर्दी थांबते. काय खातोय पण शोधून काय खातोय. तर इथे आपण पोहोचलो फ्रेंड्स प्रॉपर मंदिराच्या आतमध्ये. आता थोड्याच वेळात आपण पोहोचू गाभाऱ्याजवळ. बघू ज्योतिर्लिंग समोरासमोर. अरे एक सेकंड बघू पाय पड बेटा, पाय पड. त्याच्या पाठीचे फ्रेंड शिवलिंग. आपल्याला काही जास्त वेळ ते 2-3 सेकंड पेक्षा जास्त उभा नाही राहू देत, पटपट ढकलतात. तर बाहेर निघून आपण इथल्या इथून पाया पडवून देतो. काय करते, काय शोधते? उलटे
अजून हा आपलं चिकन चप्पल दीजिए ना. पण तुझे घालायचे. आपल्याला चप्पल त्या साईडला होती, गेट उघडून आपल्या चप्पल आपण इथून घेऊन टाकली. आता हळूहळू करू आणि खाली पोचू. तुला आले का त्यांनी केलं? काही नका देऊ. हा एकदम थंड थंड आहे. ते काल पण आपण टीका चंदन लावलेलं, आज पण एकदम थंड आहे की नाही रे? लावल्यावरती थंड थंड वाटतं एकदम आहे ना. आणि कॉस्टिंग तर काय फक्त 10 रुपये, फक्त 15. मग म्हणजे असं नाही की जसं आपल्याला वाटलेलं की जास्त डिमांडिंग मध्ये असेल, तसलं काहीच नाही. आता थोडं थोडं बघत डिस्कस करत पोचू आपण खाली. कुठे गेले आता हे? त्यासाठीच म्हटलं हळूहळू, बिकॉज हे स्टॉप घेत येणार आहे आता. मस्त आहे तिकडे नदीची आरती चालू आहे. समोर फ्रेंड्स ज्योतिर्लिंग मंदिर. आणि पाठी ऑलमोस्ट खूप सारे जे आरतीला इथं जॉईन करतात ते. समोरच आरती चालू आहे त्या साईडला, आणि आपण या बाजूला. अरे तू मच्छींना काहीतरी जेवायला मग टाकायला आहे. काय टाकतात ते? ये है 10 रुपये, वो 50 रुपये, ये लो इधर. जी ना, ठीक आहे मॅडम. ते नाही, हे खाणारे मच्छीसाठी घेतोय आपण आता. चला ले है तो. आपण गौमुख घाट या साईडला आहोत. तुला माहिती आहे हात नाही त्याच्यामध्ये. जय. ते गढूळ झालं पाणी. कुठे बसूया फ्रेंड्स आपण? ये बेटा, घाबरायचं नाही बेटा, असं सगळं एन्जॉय करायचं. ओके, तेव्हा तिथे खूप सारे फिशेस आहेत. बेटा तुला फिश दिसली कुठे? हे घे, थोडंसं घे आणि फिश कडे टाक. इथे नाही बेटा, फिश पुढे आहे. ते बघ सगळे लांब फेकतात. ते बघ, ते आंटी बघ लांब फेकते. तू पण फेक लांब. टाक फिश कडे, लांब फेक. फेक. शाबाश. तो बुग्गुनी टाकलेला चना फ्रेंड्स कोण खाणार? खाल्ला. जोरात फेका बेटा, जोरात फेका. शाबाश. खावा. कोणीतरी बुग्गुनी खातेले चने फेका. खाल्ले. ते बघा. पूजा कुठे? इकडे फ्रेंड्स. आता या साईडला खूप साऱ्या मच्छी आल्या, बिकॉज बुग्गू इथे टाकते. हे घ्या, दोघी पण टाका. इकडे दोघी पण इकडे. चणे खातात ते? हा खातात, टाका. स्वतः नाही खायचे, मच्छीला द्यायचे. चला ये रे, या टाका इकडे टाका लवकर. शाबाश. फ्रेंड्स तुमच्याकडून पण खूप सारं. हा कोरडं पाणी प्यायचं ना, कुरमुरे पाहिजे त्यांना. टाकू बेटा, माझ्या हातात दे थोडं. बुगूला पण दे थोडासा. शाबाश बेटा, टाक. पूजा बाहेर येते. शाबाश.
चला मला सगळ्यांनी स्पर्श करून घेतला नदीचा आपण पण करून घेऊ. पूजा तिला माझ्या सोबत होते. बेटा ये बेटा, घाबरायचं नाही बेटा. तू पूजा थांब बाबा, मी पण आहे ना सोबत. हा. थांबा थांबा थांबा, हात नका घालू. नदीच्या पाया पण शाबास. चला उठा. शाबास. खेळी. बरं फ्रेंड्स, ओंकारेश्वर मध्ये ठराविक खूप ठिकाणी असं हे आहे. धर्मशाला पण आहेत, हॉटेल्स पण आहेत आणि चांगलं. हे बघा, हे मी हॉटेल बघून आलेलो, श्री राधेकृष्ण. ते बघा वरती 1500, 2000, 2200 मध्ये छान रूम्स आहेत. ओके, आणि गरम पाणी 24 hours अवेलेबल अशा टाइममध्ये तरी मी बघितलं. ठीक आहे. आणि बेड जॉईंट आहेत. 2 लोकांना राहायचं तरी 3-4 बेड आहेत, म्हणजे एकत्र डबल बेडवाले तसे. अजून थोडं कमी मध्ये अजून पण आहे, बट आपण फक्त इथं रूम घेतला तर तुम्हाला दाखवतो. सामान ठेवायला आणि थोडंसं फ्रेश व्हायला 500 रुपयामध्ये 3-4 तासासाठी. आपल्याला त्या बस स्टँडला परत जायचं. ओंकारेश्वर आपला थांबायचा प्लॅन होता, बट पूजा बोलते नको, सगळीकडे स्टेचे पैसे जातात आहे. आणि हा, ते जे हॉटेल होतं श्री राधेकृष्ण, त्यांच्यामध्ये असं होतं की आपण फक्त त्यांच्याकडे आपलं लगेज ठेवू शकतो, त्यांचा वॉशरूम शॉवर वगैरे यूज करू शकतो, दर्शन घेऊन परत येऊन आपलं सामान घेऊन जाऊ शकतो फ्री ऑफ कॉस्ट. बट तसं नको वाटलं म्हणून यांनी मी येईपर्यंत जाऊन इथे चार्जेस वगैरे भरून 500 रुपये करून आले स्वतः. तर येस, वरती जायचं तेवढं राहून गेलं आपलं. परिक्रमा ते नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा अजून आरामशीर अजून काय अजून एक्सप्लोर करू, अजून फिरू, थोडा वेळ घालू. ठीक आहे. तर आता 8:30 वाजता कोणती बस आहे पूजा? कुठे जायचं रे? तिकडे समोरच्या मध्ये 8:30 मध्ये. हे तूच बुक केला, तुलाच माहित नाही. विसरले मी. 8:30 ला कोणती बस आहे? उज्जैन, 9:30 इंदोर. लास्ट बसेस. आणि आता होत आहेत 8. चला, तर थोड्या वेळात फ्रेशअप होऊ आणि निघू बस स्टँड वरती. आमचा रूम दाखवतो 500 वाला. आवालाच आहे पहिलाच. काय नॉर्मल लॉक भेटलेला. हा काय कडीवाला आहे, तो आजकाल लॉक सिस्टम वाला नाही. पण छान आहे ना, डिसेंट. मी एकटा जरी आलो तर इथं बघा असं मस्तपैकी एकट्यासाठी स्टे. बेड पण 3 लोक आरामात झोपतील असं आहे. तिथे ते दरवाजे वाटत असतील पण ते कबाड आहे. टॉयलेट वॉशरूम ते पण डिसेंटच आहे. टॉयलेट वॉशरूम सगळं. ओके. तर आता नेक्स्ट टाइम मी येईल एकटा किंवा अजून आपण परत आलो तर आपल्याला माहिती आहे कुठं काय करायचं. आता आपली पहिली वेळ होती आणि आम्ही नेक्स्ट टाइम एवढंच ठरवले की बाबा ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगू. ठीक आहे. जे काय आपण अजून थोडं एक्सपिरियन्स बाकी आहे. बघू अजून आता काय ठरतंय बस करून आपल्याला कुठे पुढे जायचंय ते. आता इथे फ्रेशअप हो आणि निघू थोड्या वेळात. 9:30 झालेत फ्रेंड्स आणि ना आपण आता इथून निघायसाठी थांबलोय. तर परत आलोय आपण ओंकारेश्वर बस स्टँड वरती. आता काहीच खायला नाहीये जवळपास, म्हणून एका छोटे मोठे चिप्सचे पॅकेट मी घेतलेत ते. आणि बस पण यायचं कम्पॅरेटिव्हली आता कमी आहे. आल्यावरती आपण ज्या हॉटेलमध्ये थांबून ते मॅगी वगैरे खाल्लेली तिथूनच जाता आपण आता वेळ आहे तर पराठे पण सांगितले. तर 4 पराठे आणि एक मसाला राईस पण घेऊन चाललोय सोबत. कारण की आता इथून आपण बघा, आता उज्जैनला आपण बस डायरेक्ट जाणार आहे. इंदोरला थांबून आपण काहीच करणार ना, तर उज्जैनला जाऊ आपण आणि तिथे उद्याचा दिवस थोडा स्पेंड करू. तर बस निघायला थोडासा वेळ आहे, तर या सगळ्या ऑर्डर तोपर्यंत होतील आपल्या. बसमधून जाता आता खाऊ. उज्जैनला 12:30च्या नंतर पण काही चालू असेल नसेल माहीत नाही. आणि मोठ्या पोटनी गेलो आपण की मग विचार करण्यात येते करण्यात अजून चिडचिड होईल. ठीक आहे, फर्स्ट टाइम आहे. इथे तिथे बघून पण आपण काय विचार करून पण प्लॅनिंग वगैरे करून आलेलो, पण आल्यानंतर ग्राउंड रियालिटी आमची थोडी वेगळीच होऊन जाते. हे दादा आहेत हॉटेलचे मालक, त्यांनी आपल्यासाठी लवकर करायला सांगितलंय. तर तिथून ते बसमधून मला सगळे बोलवतात ते ये करून. आणि इथून पण घाई चालू आहे, पराठा पॅकिंग इथूनची थोडी. ओके हां, चला झाली आपली ऑर्डर पण आहे, बस पण निघाली. जाऊ आणि आता खाऊ बसमध्ये बसल्या. हमारी कंपनी की गाड़ी. 2 मिनिटं बघा नाही तर चला एकदाची बस निघाली आणि आता 10:25 कंडक्टर आ रहा है ना. होणारी 10:25 आणि आपण आता सुटलोय ओंकारेश्वर वरून टुवर्ड्स उज्जैन.
छान आयडिया होती. चाललाय पण हा उज्जैन बसलं बसलं आता खाऊन घेऊया. काय हवंय ते जबरदस्त राईस आहे, जबरदस्त. टेस्ट वाईज त्याचा चांगला एसेन्स पण येतो खाताना, मजा येते. मस्त आहे, मस्त आहे. बेटा तुला बरोबर. हा व्लॉग तर इथेच पूर्ण करू आपण, पण पुढच्या व्लॉगमध्ये बघू की हे जे पण खायला घेतले ते आम्हीच खाल्ले की आमच्यासोबत कुणीतरी अजून एक स्पेशल गेस्ट आहे ज्यांनी हे सगळं संपवलं. ते समजेल उद्याच्याच व्लॉगमध्ये. फार इंटरेस्टिंग आहे. त्यात काहीच फिक्स नाही आहे. इंदोरला जायचं आहे का उज्जैनला जायचं आहे, त्यात रात्र पण इतकी झाली आहे की गेल्यानंतर आपल्याला हॉटेल रूम्स भेटतील की नाही, की रात्रभर कुठे थांबावं लागेल, सगळं काय समजेल ते उद्याच्या व्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच पूर्ण करू. आता आपण चाललो उज्जैनला, बट आपलं काहीच फिक्स नाही काय करायचंय. थांबायचंय म्हणजे निघायचंय की इंदोरला थांबायचंय की उज्जैनला थांबायचंय, काय फिक्स. गुटी बंद कर ना खिडकी, त्यांना पाठी हवा लागते. तुम्ही इतका वेळ दिलात या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं होत्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.